नाही, मी दबाव घेतो. करू नका. नाही, नाही, मग काय- गुन्हा दाखल करून घ्या ना मग. कायदेशीर बाजू तपास- FIR झाल्याशिवाय उठायचं नाही. हे असं FIR झाल्याशिवाय उठायचं नाही. दाखल करून घेतो. ज्या वेळेला माझा खून होईल त्यावेळेला तरी यांना जाग येईल. आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून कोल्हापुरात हा असा तुफान राडा झाला. काल रात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी प्रकाशक प्रशांत आंबींसह राजारामपुरी पोलीस स्टेशन गाठलं. स्टेशन बाहेर आणि आतही प्रचंड गर्दी झाली होती. रोहित पवार, आंबी आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे आमदार गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. तब्बल 1.5 तास पोलीस स्टेशनमध्ये यावरून गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांनी रोहित पवारांना दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं. प्रशांत आंबींनी पोलिसांना जबाबही दिला. महाराष्ट्राचं पोलीस डिपार्टमेंटमध्ये जगातलं सगळ्यात अकार्यक्षम डिपार्टमेंट हा संजय गायकवाड बोलला होता, मी नाही. मग तुम्ही तशाच पद्धतीने कदाचित वागताय असं मला अनुभव आलाय दादांच्या बाबतीत. अजित दादांच्या FIR बद्दल मला आलेला आहे महाराष्ट्र पोलिसांचा. पोलीस खराबीत नाही म्हणणार, दबाव टाकणारे खराब आहे. तो फक्त सत्ताधारी आहे, त्यामुळे कदाचित तुमच्यावर अडचण येते. कुठं ना कुठे नाही, मी दबाव घेतो. मग करू नका. नाही, मग गुन्हा दाखल करून घ्या ना मग. कायदेशीर बाजू तपास नाही. FIR करून टाका ना. कायदेशीर आणि हे बघा, तपासून मी दाखल करतो. नाही असं काय करायचं जी जी आहे FIR च्या अनुषंगाने आम्ही उठलो तर FIR नाही होणार. नाही होत. कालच झालं असतं. आम्हाला याची पण कारण नव्हतं. नाही, आपण ते काय फोन करा आणि करा. FIR झाल्याशिवाय उठायचं नाही. हे असं FIR झाल्याशिवाय उठायचं नाही. दाखल करून घेतो. या राड्यानंतर रोहित पवार पोलीस स्टेशनमधून बाहेर जाताच या घटनेला वेगळं वळण मिळालं. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद करणार असल्याचं सांगितलं आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते संतापले. पोलिसांनी आमची फसवणूक केली म्हणत प्रकाशक प्रशांत आंबी आणि त्यांच्या पत्नी आरती आंबींनी पोलीस अधीक्षकांकडे जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. याशिवाय बुलढाण्यात जाऊन संजय गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिलाय. आज दिवसभर आमदार संजय गायकवाड यांनी मला जी धमकी दिली होती, जी अश्लील शिवीगाळ केली होती, त्यासाठी आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला आलो होतो. दिवसभर आमचं आंदोलन सुरू होतं. आंदोलन ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला पोलिसांनी आम्हाला FIR घेतो आणि ही कलम दाखल करतो अशा पद्धतीचा शब्द दिला होता. पण नंतर त्याने आमची शुद्ध फसवणूक केलेली आहे. कारण की त्यांना तुझ्या माईचा शिवाजी महाराज नवरा होता का, तसेच तुझी जीभ कापून टाकतो, तुला घरात घुसून मारतो, आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या शिव्या, या सगळ्या त्यांना दखलपात्र वाटत नाहीत. त्यामुळं अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा ते नोंद करून घेत आहेत. त्यामुळं अशी कलम किंवा अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवून घेणं मला मान्य नाही. त्यामुळं आम्ही आज तक्रार दाखल करत नाहीये. पण रस्त्यावरची लढाई आमची सुरू राहील. आणि अजून एक मला विनंती करायची आहे की अजिबात कुठल्याही पोलिसांनी आमच्या आसपास फिरकू नये. मला कुठल्या सुरक्षेची गरज नाही. ज्या वेळेला माझा खून होईल त्यावेळेला तरी यांना जाग येईल. गेली 2 दिवस आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतोय. खरं तर जो प्रकार झालाय, संजय गायकवाडांनी जी मुक्ताफळं उधळलेत ती सगळा महाराष्ट्र गेली 2 दिवस ऐकतोय. आम्ही आज FIR दाखल करण्यासाठी आलो होतो. रोहित पवार थोड्या वेळापूर्वी आले होते, त्यावेळेला FIR दाखल करून घेतो, फक्त अभिप्राय येऊ द्या असं म्हणलेले पोलीस आता सरळ फसवून म्हणतायत की NC दाखल करून घेतो. म्हणजे पूर्ण महाराष्ट्राने कॉल रेकॉर्डिंग ऐकलेले आहेत. एवढ्या अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणं, 100 माणसं तुझ्या घरी पाठवतो, कशाला ते आता मला सांगण्यासारखे म्हणजे ती शब्द सुद्धा नाहीयेत. तर अशा पद्धतीचा गुन्हा पोलिसांच्या दृष्टीनं अदखलपात्र आहे. त्यामुळे आम्ही NC आज दाखल करत नाही. मी महाराष्ट्र पोलीस शासनाचा निषेध करते. आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे बोलवते धनी कोण असतील त्यांना महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी गुडघे टेकायला भाग पाडू अशी भूमिका आंबींसह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतली आहे. याशिवाय पोलिसांवर गुन्हा दाखल करू नका म्हणून फडणवीस आणि शिंदेंचा दबाव असल्याचा आरोपही केला जातोय. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.